केल्यानंतर सुद्धा एखादा माणूस जमिनीवरचे पाय सोडत नाही. स्पष्ट शब्दात अर्जुनाला सांगतो, निर्वैरः सर्वभूतेषु, हातात तलवार घेऊन उभा आहे, हातात धनुष्यबाण घेऊन उभा आहे, अशा माणसाला तू सांगतो, युद्ध जरी केलंस ना आता, निर्वैरः सर्वभूतेषु. काय इमोशनल अटॅचमेंट असेल बघा. तू त्याला मारणार आहेस ना, डोक्यातनं काढून टाक का मारतोय ते. समत्वम कौशलम, समत्वम योग उच्यते, योग कर्मसु कौशलम. आणि हे आपण पण ऐकतो, खेळाडूंच्या मुलाखती बघा, ते नेहमी सांगतात इथे शांत पाहिजे तर गणित सुटतात. धोनी किती वेळा तरी त्याच्या मुलाखतीत मध्ये म्हणलं, मी लक्षच देत नाही कोण काय बोलते माझ्याकडे, मी खेळायला आलेलो इकडे. निर्वैर सर्वभूतेषु यः स माम एति. तू माझ्याकडे येणार मग. मत कर्मकृत मत परमो मद्भक्त संगवर्जितः. मत 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 म्हणजे काय, परत तुझ्या क्षमता उपयोगाला आणण्यासाठी ही असाइनमेंट तुझ्या समोर आलेली आहे, बघ केलीस तर बरं होईल. याच्या आधी किती युद्ध लढलास गड्या, एकदा तरी वाटलं होतं का तुला नको युद्ध करायला? मग आजच्या युद्धात काय तुला तेही शिकायचं आहे, म्हणून हे असे युद्ध आले तुझ्या डोळ्यासमोर. आतापर्यंत किती लोकांना मारलायस तू, काही 1000 लोकांना मारलेला असेल, कमी नाही युद्ध केलीस तू. त्यावेळेला आलो होतं का हा विचार मनावर? नाही आला. मग ह्या आयुष्यामध्ये तुला हा पण विचार करायचा आहे, म्हणून आली असाइनमेंट. ही निमित्त मात्र भवसव्यसाची, कर असाइनमेंट. पळून कुठला आतोस तू? ठरव तू. माझं म्हणणं नाहीये या असाइनमेंटच्या ऐवजी दुसरी असाइनमेंट केलीस तरी चालेल. ऑब्जेक्टिव्ह विसरू नको, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. मग तू कसंही कर. तुला वाल्याचा वाल्मिकी होणं असं त्या पद्धतीने जमणार नाहीये, म्हणून तुझ्याकडे आलाय. बघ तू. समजलं का मी काय म्हणतो ते? असं कृष्णाने विचारलं पण असेल अर्जुनाला. अर्जुन सारखा एवढा ट्रेन व्यक्ती संभ्रम कस काय झाला? तेच सांगायचं. अर्जुनासारखा ट्रेंड व्यक्ती संभ्रमात जाऊ शकतो तर आपली काय कथा, हा पुढचा प्रश्न पाहिजे. हा काय कमांडो आहे शेवटी, पण कमांडो असला तरी माणूस आहे ना कुठेतरी. हो. हा, मग तसंच आहे. आपण तेवढंच समजायचं की हा कमांडो सुद्धा गर्भगळीत होऊ शकतो, तरी सुद्धा आपण काय कथा आपली, आपण ते किती अलर्ट राहिलं पाहिजे. अर्जुनाने 12 अध्याय घेतले जागेवर यायला, आपण किती अध्याय घेणार? आलेली असाइनमेंट आपली मॅनेजिंग करायला लागायची, आणि मग त्याच्यानंतर येऊ दे धमाल करायला. प्रॅक्टिसने संभ्रमावस्था कमी होईल का? प्रॅक्टिसने? मी नाही सांगत आहे, माझं काही म्हणणं नाही. कृष्ण म्हणाले अभ्यास येणे तू वैराग्य येतो यती निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम. त्यांनीच सांगितलंय की हो, ही एकच आहे आपल्यासाठी. आपल्यासाठी प्रॅक्टिसच आहे बाबा. कारण आपल्याला असं झटक्यात कळलं असतं तर काय पाहिजे होतं अजून. ओके. प्रॅक्टिस. कालचा प्रश्न होता कोणाचा होता की ही प्रॅक्टिस म्हणजे ही आली असाइनमेंट आली, एकदा पास झालं की ती परत येणार नाही, मग दुसरी आणि मग अशा किती असाइनमेंट. अरे नाही, बाहेर कौशल्याने आत शांतता, हे जमलं की मग असाइनमेंट म्हणून वाटणारच नाही. तू खेळायला लागशील. स ब्रह्मभूया हे कल्पते, त्याचं पण वर्णन करून ठेवलंय अथर्वशीर्षेत आणि भगवद्गीतेत. मग त्याच्या पुढच्या असाइनमेंट या टेस्ट नसणार आहेत. ब्रह्मभूया हे कल्पते. मग तू लहान मुलासारखा खेळशील बघ. अथर्वशीर्ष तेच म्हणतं. येतात अथर्वशीर्ष बघा, हे शब्द पुढच्या भागामध्ये येणार आहेत. अक्षरशः अथर्वशीर्षातली फलश्रुतीची पहिली ओळ आणि भगवद्गीतेमध्ये कृष्णाने 2दा सांगितले. तू एवढं केलंस ना, स ब्रह्मभूया हे कल्पते. खेळायला लागशील तू, खेळ. आणि मग खेळ कोणाला नकोय? मगाशी एक निमित्त मात्र तुम्ही समजावून सांगितलं होतं, पण प्लीज परत सांगितलं तर जरा जास्त क्लॅरिटी येईल. म्हणजे कावळा बसायला आणि फांदी मोडाल. अगदी उदाहरण परत, आता ते उदाहरणाला लिमिटेशन्स असतात, त्यामुळे उदाहरण देताना टेन्शनच येतं. पण कावळा बसायला फांदी मोडाला, फांदी मोडतच होती, तुटतच होती. असं म्हणतात ना की गवताची शेवटची काडी, लास्ट. हे ते निमित्त मात्र झालं असं, तुझ्यामुळे नाही झालेलं. पण निमित्त मात्र भवसव्यसाची म्हणजे तू प्रचंड कष्ट कर, काही वादच नाही त्याच्याबद्दल. भरपूर प्रॅक्टिस कर, चोख योजना कर. पण हे सगळं करत असताना निमित्त मात्र हा ऍटिट्यूड
शिकवतोय कृष्ण त्याला, की तुझं माहिती काय पाहिजे, तुझी प्रॅक्टिस काय झाली पाहिजे. माहिती घेत असताना आणि प्रॅक्टिस करत असताना ऍटिट्यूड काय असेल, निमित्त मात्र. ऍटिट्यूड काय असेल, मुक्त संघ. अडकू नको, अजिबात अडकू नको. तू निमित्त मात्र आहेस असं धरून चाल. आता निमित्त मात्र फॉर एक्झाम्पल असं आपण म्हणूया की त्या मी जे उदाहरण दिलं त्या 12वी मध्ये त्या मुलाने मला सांगितलं, त्या मुलाने मला सांगितलं आणि त्याला कोणीतरी सांगितलं, धनंजय अजूनही तुझ्याबद्दल सांगतो. आणि धरून जा, त्याला येणार नाही तसं कधीच, पण त्याला एकदम असा गर्व झाला, हा बघ मी सांगितलं म्हणून तसं. अशा वेळेला कृष्ण असता त्याच्या बाजूला, तर तो काय सांगेल, हे निमित्त मात्र भव सव्यसाच, तू नसतास तर त्याला दुसरं कोणतरी सांगितलं असतं. म्हणजे अर्जुनाचे पाय जमिनीवर राहावेत आयदर वे, म्हणजे डळमळला अपयश आलं तरी राहू देत, आणि मोस्टली यश आलं तरच हालतात पाय, ते यश आलं तरी राहू देत. म्हणून तो सांगतोय की हो सगळं मान्य आहे, तू करतोय सगळं काहीच प्रश्न नाही, पण तुझी वृत्ती निमित्त मात्राची असू दे. म्हणून निमित्त मात्र झालास तरच निर्वैर जमेल. निर्वैर मी हे सगळं केलं असा अहंकार तिथे येता का मला नको. हे होणारच होतं, करणारे हात माझे होते. नाही होणारच होतं, नाही हे मलाच करायचं आहे. हा होणारच होतं म्हटलं की परत आपण निघालो बाहेर. म्हणजे नाही मी नापासच होणार होतो, अरे लेखा परीक्षेचा अभ्यास नाही केला म्हणून नापास झाला. नाही मी निमित्त मात्र आहे नापास व्हायला. अरे कसं असं, अरे वा. म्हणजे तू म्हणतोस ते होणारच होतं नाही. हा हे मीच करायचं, नाही तर कशाला तू मग बसून राहा नुसता, असं नाही. निमित्त नाहीतर आधी कशाला त्यांनी सांगितलं असतं, प्रॅक्टिस कर, अभ्यास येणे, तू वैराग घेणं, दुसरा तिसरा चौथा पाचवा एवढं सांगितल्यानंतर आता म्हणतो निमित्त मात्र. नाही, ऍटिट्यूड आहे. तू सगळं तू करायचंस, फक्त ऍटिट्यूड हे ठेव. आणि इथेच गफलत होते सगळी. योगक्षेमम वहामी अहम, तो एक गफलत होते. कृष्ण बसला आपलं हे करायला, नाही कोण नाही. मी करायचंय, फक्त मी करण्यामध्ये तो मीवर जोर याच्याऐवजी करायच्यावर जोर येऊ दे. मी करायचंय असं. निर्वैर निमित्त मात्र भव, हे सोशल लाईफ मध्ये कसं इम्प्लिमेंट करता येईल, थोडं अजून एक्सप्लेन करण्यासाठी. बऱ्याचदा कसं वाटतं की हा माझ्या ह्याचा हा माझा हितशत्रू वाटतो, हा काही माझ्याबद्दल चांगला वागणारा वाटत नाही, असे काही वेळेला जेव्हा विचार येतात तेव्हा निर्वैर कसं व्हायचं. फर्स्ट क्लास. आता ऑनेस्टली सांगतो हे, अगदी माझा अनुभव सांगतो की 98 साली KPIT मध्ये होतो, PMO सेटअप करून आलो होतो नॅटवेज बँकमध्ये, आणि बेस्ट ट्रान्सफॉर्मेशन एव्हर PMO असं एका, म्हणजे शब्द मी खडूस हा प्रेमाने वापरतोय, खडूस ब्रिटिशरकडनं मला सर्टिफिकेट मिळालं. IT चा 0 एक्सपोजर. सांगतानाच सांगून गेलो होतो की मला कोडिंगला बसून बिलिंग केलं तर माझं मी तिकीट काढून परत येईल, मला जायचं नाहीये कोडिंगला, कारण मला दुसरं काहीतरी करायचं आहे, मला क्लिअर आहे. मग त्या बोलीवर मला पाठवलं तिकडे. हे झाल्यानंतर इथे आल्यानंतर एक होता मनुष्य की ह्याला काय कळतंय प्रोजेक्ट मॅनेजमेंट. म्हणलं विचारतो तर खरं आहे ते, बघूया तरी काय कळतंय. ऑनेस्टली तर तसं जर का घेता आलं, आणि आता हे आपण 7व्या अध्यायात जाऊ की 7व्या अध्यायात तो काय सांगतो की 9 पद्धतीची लोक भेटतील बघा, सांगितलं त्याने, सुहृद मित्र. मग आपण म्हणतो की हा हितशत्रू आहे, शत्रू आहे, म्हणजे हा कारवाया करतोय काहीतरी. मग ह्याच्या कारवाया बंद तर कराव्या लागतील आपल्याला, पण कारवाया बंद कराव्या लागतील, किंवा हा द्वेष्य आहे, म्हणजे कारवाया अजून करत नाहीये पण जरा ताकद वाढली तर कारवाया करू शकेल. पण हा म्हणजे मी जर का आणला ना, म्हणजे आता प्रोजेक्ट शिकवताना मी तेच सांगतो की इफ यू टेक द प्रोजेक्ट अवे इन द रिलेशनशिप, युअर रिलेशनशिप विल बी स्पॉइल्ड. ओके. हा तो कोणा से फॉर एक्झाम्पल माझ्या प्रोजेक्टमुळे त्या माणसाला थोडं जास्ती काम करावं लागणार आहे, काय असेल त्याच्यामुळे, त्यामुळे तो वैतागलेला. त्यामुळे हा मनुष्य निगेटिव्ह आहे का? नाही, हा मनुष्य या प्रोजेक्टसाठी निगेटिव्हली चार्ज आहे. हेच मुळात मी इमोशनली अनअटॅच सुरुवात केली. जसं कृष्णाने सांगितलं की समबुद्धीर विशिष्यते, तू त्यांना विशेषण देऊच नकोस ना. मग असं कसं, ते तर माझ्या प्रोजेक्टला मदत करत नाहीत,
तुझा प्रोजेक्ट का म्हणतोस तू? म्हणजे एखादा गडी हा या गोष्टी पुरता शत्रू असेल किंवा तो शब्द जर वापरला झाला तर एखादा व्यक्ती हा या गोष्टी पुरता आपल्याशी असहमत नाही, अगदी या लेवलला नेलं. हा, अगदी 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 शत्रू त्याला ह्या प्रोजेक्टमुळे त्रास होणार. तेवढ्या पुरतं जर सीमित ठेवता आलं तर मग त्याच्या बाकीच्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करून त्याला आपल्याला 9वरनं हळूहळू 5 जरी आणता आलं तरी त्याचा खूप फायदा होईल. परफेक्ट. आता तू पुलंचं ऐकतोस म्हणून सांगू. रावसाहेब त्याच्या मित्रावर भांडत असतात, कोर्टात केस घातलेली असते. रावसाहेब काय म्हणतात, अरे ते ठेवलाय की सुळीचा वकील तिथे भांडायला, तू आणि मी बसू की गप्पा मारत. मग हा जो इमोशनल डिटॅचमेंट आहे की भांडायचं तर भांडायचं तिथे, पण तिथे भांडू आपण, झालं, चला ये इकडे. जेवढ्या पुरतं असहमत आहोत तेवढ्या पुरतच असहमत राहू. बाकीची घाण करायची काय गरज आहे? बरोबर. हा एक भाग झाला. हा झाला माझा विचार, दृष्टिकोन झाला. दुसरा पर्स्पेक्टिव्ह असा येतो की हा पर्स्पेक्टिव्ह त्याच्यात नाहीये, त्याच्यामध्ये नाही. त्यामुळे ह्याचा काहीतरी कायमचा बंदोबस्त करावा लागेल, हे पण विचार येऊ शकतो. करायचा ना बंदोबस्त, करावा लागेल. पण बंदोबस्त करत असताना मी जर का वैर अशी भावना आणली, म्हणजे कुठल्या तरी दिशेला माझी एनर्जी हल्ली. एनर्जी हल्ली म्हणजे फोकस गेला. ते ना आहे का वेळ तुम्हाला? आता दाखवू का एक क्लिप छोटी 2 मिनिटाची? हा, तो निर्वैर का सांगतो ते कळेल तुम्हाला. आता बलू ते दार असं काहीतरी लिहिलेलं दिसतंय का? हो. हा, मग आता ऐका फक्त. 2 मिनिटं 59 सेकंदाचा खेळ आहे. तू काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. This is a target for the 10-meter air rifle event. It's quite hard to see. You can see it there. Okay, the dot in the center is 10. Right? The small ring around the circle, around the dot, that is 9. If you hit a 9 in the 10-meter air rifle event, you can pack your bags and go home. You're not going to win a 9. As you can make out, the closest person I think is about 10 meters away. I'm sure you can't see the dot, right? But you can see the black and white border, right? Right. Okay, and they don't have a magnifying glass on their rifle. They don't have a telescope. They just have 2 points of reference. One is close to them, one is away from them. They just have to align the two and shoot. So it takes years and years of practice to know where to aim so that they hit the dot, and to do it for 60 shots. Opportunity for error is hardly 0.5 millimeter. Right? And those people who are fond of trigonometry find out the theta from 10 meters. Right? Calculate sine, cos, tan, say a margin movement, got it. And he said that 9 means go home. Actually, if you think in those terms about what the angle of the gun should be and all, you'll never hit it. The way they do it is they don't actually focus on the result, they focus on the process. So, if you see an elite shooter, let's take Gagan Naran for example, when he goes for a shot, the first thing he does is composes himself, makes sure that his base is okay, his muscles are in the right control, his joints are in the right position. Once he's happy with the way he's standing, then he picks up the rifle and starts aiming. When he starts aiming, again he has to be completely sure that his body is in the right alignment, it is not moving at all. Yeah, that's good. And once he's sure of that, when you fire the shot, now as he said, the margin for error is very small when the rifle is big. And if you just put your finger in front of you like this, it is shaking. Right? So no matter who. हे करून बघा. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. हे करून बघा तर कृष्णाने निर्वैर का सांगितलं ते कळेल. असं अक्षरशः करा. हे असं धरा, फिंगर समोर असं, आणि बघा त्याच्याकडे. हलतं ते. म्हणजे किती स्टॅबिलिटी लागेल चित्ताची, शरीराची, ती मनातले विचार म्हणजे हल्ले गर. पाणी आहे ना, म्हणून ते शवासनाला सांगतात बघा, ते पाण्याला शांत कर. तुझ्या शरीरातल्या 70% पाणी सारख्या हालचाल काय करतोयस, असं जरी केलंस तरी हल्लं ना सगळं पाणी. आणि पाणी शांत व्हायला वेळ लागतो. बरोबर. हो, वैरपणा केला की कशाला, दे ना सोड, तू बादली उचलून चल पुढे. What you do when you hold the 5 kg rifle, it is going to shake. And if you think, okay, my gun is now properly aligned, let me pull the trigger,
the gun is moved by them. So it has to be a subconscious thing, and they train for this, that when the gun is aligned, without thinking, you have to pull the trigger. And they have to do this when they have stopped breathing, and preferably between 2 heartbeats, so that the body is completely still. So when your body is so stable, there's no breathing, there's a gap between the heartbeats, and you're pulling the trigger unconsciously, your body is in perfect alignment. When you focus on the process, you get the result. आता काय सांगायचं सांगा मला. मग आता बघितलं निमित्त मात्र कसं सांगितलं त्यांनी ते. तेवढ्या इज मध्ये ते आलं. हा, ते पुल करताना सुद्धा मी नको आणू तिथे, प्रोसेस फॉलो कर आणि ते होईल. म्हणजे प्रोसेस फॉलो करायला निमित्त मात्र नाहीये, प्रोसेस तुलाच फॉलो करायची आहे, बेस्ट प्रॅक्टिसेस तुलाच फॉलो करायचे आहे. टार्गेट काय आहे तुलाच माहिती पाहिजे, पण टार्गेट कडे लक्ष ठेवून गन चालवू नको. कर्मफल हेतू अधिकाराते कर्मणी एव अधिकाराते, ही काय किती वेळा पाहतो मी यांची मुलाखत मीच घेतली आहे, पण ह्या बोलवतेदार मीच पाहत बसतो. प्रत्येक एअर ट्रॅव्हल माझा फुल्ला बोलवतेदार होता आणि प्रत्येक वेळेला काहीतरी प्रश्न सोडून गेले ती मंडळी. तो कॉन्टॅक्ट कनेक्ट होतो. बघा आजचं सगळं निमित्त मात्र झालं, कर्मणी एव अधिकारा ते कळलं, मा कर्मफल अधिकारा ते झालं, प्रोसेस पाळ म्हणजे नक्की काय पाळ ते झालं. मी आता मारू का नको मारू, मारू का नको विचार करू, तेवढ्यात पण हालेल ते. बरेचदा आपण किंवा मला अशी सवय आहे की एखादी गोष्ट घडली किंवा काही कालांतराने कृष्णार्पणमस्तु असं म्हणायचं. हो, ते निमित्त मात्र ह्या स्वरूपात राहतं, निमित्त मात्र ह्या कॅटेगरीमध्ये धरता येऊ शकतं का आणि काही वेगळं त्याला म्हणता येऊ शकेल? अगदी जितकं सॉफ्ट उत्तर देता येईल तितकं देतो. सवय लागली असेल तर कुठेच धरता येणार नाही. हो, मेकॅनिकल झालं असेल तर पंचायत आहे. बरोबर. अवेअर होऊन जर का म्हणत हा छान झालं, कृष्णार्पणमस्तु, बरोबर आहे. म्हणजे हे थोडा कमी आहे होता. हा, मग आता सॉलिड नाही, अवेअरनेस कमी होता, हाच केवढा अवेअरनेस आहे मिली, अजून काय अवेअरनेस पाहिजे. भन्नाट मस्त. म्हणजे याचं एकदम साधं उदाहरण देऊ का, अगदी साधं बघा, जमलं तर. म्हणजे माझं उदाहरण बरोबर वाटतंय का बघा, की म्हणजे हे मी माझ्यावर ट्राय केलं होतं. म्हणजे हे सगळे प्रयोग करून एकतर वेळ कमी होता, अजूनही वेळ कमीच आहे, तर वेळ कमी जर का असलं तर गॉसिप किंवा गावगप्पा हे भयंकर राक्षस असतात त्या वेळ कमी होण्यामध्ये. किंवा मागच्याच गोष्टीमध्ये गुंतलो तर असा भयंकर वेळ जातो. त्यामुळे एखादा कार्यक्रम झाला की तो कार्यक्रम झाल्यानंतर पुढच्या दुसऱ्या मिनिटानंतर त्या कार्यक्रमावर चर्चा नाही पाहिजे. आणि ती चर्चा असेलच तर ती चर्चा नाही पाहिजे. व्हॉट वेंट रॉंग, व्हॉट वेंट राईट, रेट्रोस्पेक्टिव्ह करून ऍक्शन्स टू बी टेकन, ऍक्शन टू बी कंटिन्यूड, ऍक्शन टू बी स्टॉप असं म्हणून पुढे. नाही तर काय होतं, मग त्याला ते निमित्त मात्र किंवा कृष्णार्पणमस्तु छान सांगितलंच मुलीन. इदम न मम आपण म्हणतो ना, की कुठली पूजा इदम न मम, हे माझं नाही. म्हणजे मम म्हणजे माझं नाही, ममत्व नाहीये तिथे, मी अटॅच नाही झालो आहे ना, हे माझं नाही करणार आहे मी आता. इदम न मम, हे जे झालं ते पण माझं नाही. मग मी बाहेर पडणार त्याच्यात. नाही, बाहेर नाही पडलो तर मी अडकणार मागच्या ह्याच्यावर. मग अडकायचं नसेल, कारण मनुष्य स्वभाव येतो की हा मस्त झालं. आयदर वे आपण अडकतो, हा माणूस मला काय उलट सुलट बोलून गेला, अडकलो परत, हा काय मस्त काम झालं, मस्त ते, अरे झालं 1 तास झालं तुझं उंच, त्या 1 तास अजून दुसरं काहीतरी लिहिलं असतोस तू. नाही, मग पटकन बसायचं, व्हॉट वेंट रॉंग, व्हॉट वेंट राईट. म्हणजे पुन्हा काय झालं, इमोशनली अनअटॅच. इदम न मम कृष्णार्पणमस्तु. कृष्णार्पणमस्तु म्हणजे क्षमतार्पणमस्तु. क्षमतार्पणमस्तु म्हणजे चल अभ्यास कर, काय कुठली क्षमता चांगली वापरली गेली, कुठली क्षमता अजून चांगली वापरू शकतोस. मग कृष्णार्पणमस्तु म्हटलं तरी चालेल किंवा क्षमतार्पणमस्तु म्हटलं तरी चालेल. हा, बोला. हा 41 श्लोक एकदा परत थोडा सांगा. हो, कन्फ्युजन आहे. हे जे दुसरं वाक्य आहे त्याच्यातलं, तत्तत् एव अवगच्छत्वम त्वम मम तेज औष संभव. कसं म्हणजे एवढं लक्षात ठेव, तत्तत् एव, यत यत, वरती यद यद आहे, जे खाली तत्तत् आहे, ते किंवा जिथे जिथे काही म्हणू आपण, जिथे जिथे किंवा यद यद, विभूती म्हणजे मॅनिफेस्टेशन. कशाच? सत्व म्हणजे स्टेबिलिटी. म्हणजे फ्लाय बाय नाईट ऑपरेटर नाहीये, चला झालं मोकळे नाही.
लावून धरलाय. आता सात्वपणा कसा येईल, स्टॅबिलिटी कशामुळे येईल, परसिव्हरन्स कशामुळे येईल, तर या कामाला काहीतरी ध्येय आहे, या कामाला काहीतरी उद्दिष्ट आहे. ध्येय आणि उद्दिष्ट हे पक्के दोन पाया रोवलेत ते. हे असं ध्येय उद्दिष्ट हातात घेऊन काहीतरी चाललंय सत्व. श्रीमत वैभवशाली आहे, वैभवशाली, पैसेवाला नाही, वैभवशाली. त्याच्यात पैसा आलाच, वादच नाही त्याबद्दल, पैसा लागणार आहे या काम करायला, पण वैभव आहे त्याचं, वेल्थ जनरेट होतीये, पैसा जनरेट झाला, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन अजून काहीतरी नवीन. वेल्थ इज मच मोर स्टेबल दॅन मनी. मग ती लक्ष्मी आणि श्री ह्याच्यातला जो फरक आहे तो श्रीमंत आणि ऊर्जित म्हणजे उत्साही, असं जिथे तुला दिसेल. म्हणजे तो थोडक्यात काय सांगतोय कृष्ण, की ही सगळी उदाहरणं लक्षात ठेवू नको, त्यापेक्षा कॅरेक्टर्स सांगतो तुला, कॅरेक्टरिस्टिक्स सांगतो. हे 3 कॅरेक्टरिस्टिक्स किंवा असं तुला जिथे दिसेल तिथे अभ्यास कर, कारण तिथे तत्तत एव मम तेजोंश संभवम. मम म्हणजे क्षमता, तिथे तुला क्षमतांचा वापर दिसेल, आणि त्या क्षमतांचा वापर त्याला जमला तर तुला का नाही. If that person can do it, why don't you, or why can't you? असा तो प्रश्न. हाऊ डू आय लिव्ह माय कम्फर्ट झोन विथ ए लीस्ट एरर इन माइंड? कसं त्याचं प्लॅनिंग करताय? लिस्ट एरर लिस्ट मार्जिन ऑफ एरर. हा, लिस्ट मार्जिन ऑफ एरर. अच्छा, तर लिस्ट मार्जिन ऑफ एरर ह्याच्यामध्ये मनाची चलाकी वाटते का? ओके, गुड. लिस्टला डेफिनेशन नाही परत. इट्स अ गुड पॉइंट. त्या लिस्टवर आलो तर म्हणाल मोर लिस्ट, अजून असं ते होत जातं. म्हणजे खरं सांगू का, लहान मुलाला चालताना त्याला कुठे लिस्ट एरर आहे, पडला तर डायरेक्ट दात पडू शकतात ते, बरोबर, पडला तर गुडघे पुढे, पण त्याला नसते भीती ती. हा, म्हणजे लिस्ट एरर बरोबर आहे. म्हणजे आता व्यावहारिक दृष्ट्या तरी हा व्हॉट इज द वर्स्ट दॅट आय कॅन हॅपन and what is the worst that I can tolerate. Okay. But then what is that area that I need to develop the tolerance for accommodating the worst? की अरे हा, हे मी उडी घेतोय, याच्यात झालं पैशाच्या बाबतीत बोलू, झालं तर छान पैसे मिळू शकते, नाही तर तोटा होऊ शकेल. त्याच वेळेला प्रश्न विचार, तू करतोयस कशासाठी? पैशासाठी नाही. मग पहिल्यापासून पैशाची कशाला चर्चा करतोयस तू? ते लागणार आहे. मग आता ओके, व्हॉट इज वर्स्ट कॅन हॅपन? अरे नाही बाबा, हे असा प्रॉब्लेम, बरं ठीक आहे, मग जास्तीत जास्त तू किती मस्ती करू शकशील याच्यावर? एवढे झाले तर चल ना, मग कर ना. ओके, असं अक्षरशः तसं. म्हणजे काइंड ऑफ कमिंग बॅक टू क्षमता किंवा हे, की ठीक आहे, आपण कम्फर्ट झोन सोडताना सुद्धा आपण आपला टॉलरन्स ऑफ एरर जो आहे तो किती आपल्याला मॅनेज करता येईल, त्यासाठी आपण आपल्या क्षमता हे बघून काय, ठीक आहे, आपण हे सोडताना काय काय विचार करून आपण पुढची गोष्ट करू, हे जर करू शकलो तर मग तो कम्फर्ट झोन सोडताना एवढा त्रास होणार नाही. हो, बरोबर आहे. म्हणजे काय सांगू का, एक पाऊल श्रद्धेचं, दुसरं तर्काचं. ओके, तर्काला गणित लागतात, ओके, श्रद्धा बायनरी आहे. बरोबर. पण श्रद्धेने पाऊल टाकायचं ठरलं की इथे ह्या डोक्यात असलेला अवयव पुढे येतो, असं कसं, ठीक आहे, तुला पण खायला येतो तर्क, तर बस एक्सेल वर्कशीट काढ, साधं गणित, नोकरी सोडू का नको, झालं सुरुवात. हा, तर्क खेळला, हे खेळला. आता पण ती श्रद्धा, कंटाळा आला मला नोकरीचा, नाही नको सोडू, निर्वैर सर्व भूतेश. मग तू कंटाळा आला म्हणून नको सोडू नोकरी. हा, मग ठीक आहे, कशाला, चला अधिष्ठ येणार आहे 18 अध्यात परत, विजन ठरवा भाऊ, काय करणार नोकरी सोडल्यानंतर, कशाला नोकरी सोडायची, तुला नोकरीच का सोडायचीच का, गॅप नाही का घ्यायची, हे जे क्वेश्चनिंग जोपर्यंत आपण करत नाही ना अर्जुनासारखं, मग लिहून काढू आपण, लगेच काय द्यायची गरज नाहीये सोडून. बरं, मी सोडल्यानंतर त्यांनी सोडलं पाहिजे, अजून एक, हे सगळं चर्चा होते. पण त्यावेळेला निदान एक विचार झालेला असतो की ठीक आहे, चला काय होईल ऍट द मोस्ट, असं होऊ शकेल, बरं मग काय करता येईल मला त्याच्यावर, असं थोडस. आणि जिथे गणित थांबतं ना त्याच्यापेक्षा थोडं जास्त टॉलरन्स घ्यावा. ओके, 10 आलं तर 12चा घ्यावा नाही, 100%. हा, आणि हे गणित आहे, खरोखर गणित आहे. आणि खरं सांगू, ते जे गणित असतं ना, गणित खरोखर उपयोगाला येतच नाही.
ते गणित करत 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 आपण थोडे निर्ढावतो. ओके. इट हेल्प्स मी इमोशनली टू गॅदर माय सेल्फ. कारण त्या विषयावर फोकस लावून धरतो. श्रद्धेवर फोकस लावता येत नाही. पंचित तिथे होते म्हणून निर्गुण भक्ती झेपणार नाही अर्जुनाला म्हणतो. तू त्यापेक्षा गणित कर, एक्सेल वर्कशीट कर. 15 दिवस एक्सेल बस घेऊन सोडू नको सोडू तू लिही. असं एक उदाहरण दिलं फक्त अक्षर तसं. थँक्स. एक सेम पॉइंट वर एक्सटेंड करावं असं वाटतं. हा प्रशांत, एक हिंदी मध्ये एक फेमस डायलॉग है, राइट, कि जब आप किसी चीज को दिल से चाहते हो तो राइट, एग्जैक्टली राइट, एव्हरीथिंग स्टार्ट्स हेल्पिंग यू काइंड ऑफ थिंग. ते थोडं एक्सप्लेन करा ना त्याची. नाही तसंच आहे की आहे ना 14व्या अध्यायात येणार आहे ते. 18व्या अध्यायात दैवाचं डेफिनेशन आहे आणि 14व्या अध्यायात कुठलं देव कधी उभं राहतं त्याचं एक्सप्लेनेशन आहे. जे सबकॉन्शियस माइंड त्याला विचार करून जर का तुम्ही घडवलं त्याला, तर सबकॉन्शियस माइंड घडवूनच आणता आजूबाजूच्या गोष्टी. मी नाही म्हणते, कृष्ण म्हणतोय. मग तुम्ही म्हणाल ना जब मी दिल से चाह रहे हो असं तुम्ही म्हणालात ना, मग काय कसं काय तुम्हालाच पाहिजे तसं ते. पण मग असं होतं, मग मला राजा व्हायचा आहे, मग मी राजा का नाही झालो? पण फक्त राजा व्हायची एवढीच इच्छा आहे का? बाकी दुसरी कुठली इच्छा नाही का दिवसभर? नाही. मग तो परत स्केलर वेक्टरचा खेळ आला. जे दिवसभरामध्ये सातत्याने 200 इच्छा येतात. मग त्या 200 इच्छांमधली एक इच्छा राजा व्हायची. किती बळ असणार त्या राजा व्हायच्या इच्छेमध्ये? पण सगळ्या 199 उडल्या आणि राजा व्हायच्या एवढंच राहिलं. हो ना. मला काय करायला वाटतं की मला ह्या वाक्याचा प्रत्येक अर्थ असा येतो की आपण जेव्हा दिलसे हे म्हणतो ना, तेव्हा आपण ऍक्च्युली आपल्या सबकॉन्शियस मध्ये ते भरवतो. हे करायचंय, मग ते त्या पद्धतीने सगळे एफर्ट्स आपलेच व्हायला लागतात. हो. मात्र पुन्हा तेच आपण वाटल्यास ह्या सेशन झाल्यानंतर हे करायचंच आहे पुढे जाऊन सेशन सगळी, की इम्प्लिमेंटेशन कसं करणार भगवद्गीतेचं, ह्याच प्रश्नाने ते सेशन सुरू होणार की हा आता करायचं, पण करत असताना उडी सुग्रीवाची नको, मार खाऊन येऊ रावणाकडनं. म्हणून मग निर्ममो निराशीर निर्मम विगत ज्वरा. निराशी निर्ममासाठी एक्सेल वर्कशीट आणि श्रद्धा आणि कंटिन्युटी ऑफ द पर्पज अँड कंटिन्युटी ऑफ ऍक्शन साठी विगत ज्वरा. नाही तर कितीतरी अशी लोक आहेत मध्ये सोडून देतात. म्हणजे अनकम्फर्ट झोन मध्ये जाणं कठीण नसतं, अनकम्फर्ट झोन मध्ये राहून शिकणं कठीण आहे. आणि म्हणून ते विगत ज्वरा. तू धरलायस ना आता, लावून धरते, ते काय होत नाही, बघू काय होत. पण ते लावून धरण्यासाठी प्रोसेस